नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी एकच प्रश्न विचारत आहेत की ई केवायसी पोर्टल हे कधी चालू होईल. खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली नाही आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली आहे परंतु हप्ता आला नाही. अशा खूप साऱ्या समस्या हे निर्माण झाल्या आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आम्ही ई केवायसी केली आहे परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता आला नाही आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली नाही. त्यांना ई केवायसी करण्यासाठी संधी ही मिळणार आहे का, असे प्रश्न खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पडले आहेत. आता या मार्च महिन्यामध्ये ई केवायसी करण्यासाठी जे काही संधी आहे ते मिळणार आहे, कारण या मार्च महिन्यामध्ये काही ना काही अपडेट ही येणार आहे. त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी करतील, तर काळजी करू नका. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली आहे, हप्ता आला नाही, तर अशा लाडक्या बहिणी पण काळजी करू नका. ज्यावेळेस ई केवायसी दुरुस्त केली, आणखी पडताळणी ही झाली नाही, ज्यावेळेस पडताळणी ही होईल त्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि त्याच वेळेस तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. तर काळजी करू नका. खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली आहे परंतु हप्ता हा आला नाही. या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच तुम्हाला सर्व हप्ते हे मिळून जातील. तर अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही त्यांना ही संधी ही मिळणार आहे. पाहूया मार्च महिन्यामध्ये काही ना काही अपडेट ही येणार आहे, कारण 31 मार्च लास्ट डेट आहे ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी. त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणींना पण संधी ही मिळणार आहे. याबद्दल लवकरच अपडेट येईल, कारण जे काही प्रक्रिया आहे ते खूप स्लो चालत आहे. त्यामुळे ई केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे. कृपया वाट पहा. आणि जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो या मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हा येऊ शकतो अशी माहिती ही मिळत आहे. आणि या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींना कोणताही हप्ता आला नाही, ई केवायसी केलेली आहे आणि फॉर्म हा अप्रूव्ड आहे, अशा लाडक्या बहिणींना जे काही थकीत हप्ते आहेत ते सर्व हप्ते हे मिळणार आहेत. काळजी करू नका. आणि आपलं स्टेटस हे एक वेळेस नक्की चेक करा. अप्रूव्ड आहे का रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, हे स्टेटस कसं चेक करायचं, जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथून स्टेटस हे चेक करा. खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती ऍप मधून फॉर्म भरला आहे. नारी शक्ती दूध ऍप हे चलत नाही, त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना स्टेटस चेक करणं हे कठीण होत आहे. तर अशा लाडक्या बहिणी 181 वर कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता की आम्हाला स्टेटस हे चेक करायचं आहे, अप्रूव्ड आहे का रिजेक्ट आहे. किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तिथे अधिकारी असतात त्यांना पण विचारू शकता. ते पण तुमचं स्टेटस हे चेक करून देतील. अप्रूव्ड असेल तर सर्व हप्ते मिळून जातील आणि जर पेंडिंग असेल तर कृपया वाट पहा, कारण तुमचा जो काही फॉर्म आहे तो व्हेरिफिकेशन म्हणजेच त्याची पडताळणी होत आहे. ज्यावेळेस पडताळणी पूर्ण होईल, ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्याच वेळेस तुम्हाला सर्व हप्ते मिळून जातील. काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणींना एक संधी नक्की मिळेल. तर चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.